शहरातील एका अपार्टमेंटमध्ये सदनिकेतून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून 82,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेलाय। याबाबतची तक्रार रत्नागिरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवलाय। सदर सदनिकेच्या कुलुपाची बनावट चावी तयार करून त्याद्वारे कुलूप उघडले गेले आणि घरफोडी करण्यात आली, असे फिर्यादी महिलेने तक्रारीत म्हटलंय। पोलीस निरीक्षक महेश तोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI हरमलकर आणि ASI सावंत या गुन्ह्याचा तपास करीत आहेत। या प्रकरणी संशयित महिलेला अटक करण्यात आली असून तिने फिर्यादी महिलेकडून 2 महिन्यांपूर्वी कुलूप मागून घेतले होते, असे तपासात निष्पन्न झाले। हयातनगरमध्ये चोरी झाली ती फिर्यादी सपुरा जावेद डांगे, वय 43 वर्ष। ही आपल्या नातेवाईकांकडे गेली होती। त्यावेळेस तिची मुलगी घरी होती, परंतु ती देखील तिच्या मावशीकडे झोपण्यासाठी गेली होती। ही चोरी 13/6/2024 10:30 ते 15/6/2024 सकाळी 10 वाजता दरम्यान झालेली आहे आणि आपण ती 16 तारखेला दाखल केली। जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांना आपल्या घरातले 82,000 रुपये दागिने आणि 9,000 रुपये कॅश रोख रक्कम ही चोरीस गेलेली तर निदर्शनास आले। त्यावेळेस त्यांनी डायल 112ला कॉल केला, पोलीस गाडी तिथे गेली आणि आम्ही त्यांच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा नोंद केला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।